तर आजचा आपला विषय आहे श्वापदाची खून 666 किंवा द मार्क ऑफ द बीस्ट. आजचा आपला विषय आहे श्वापदाची खून 666 किंवा द मार्क ऑफ द बीस्ट 666. आता 666 आजकाल बहुतेक लोकांनी ऐकलेला आहे. त्याच्यावर तो प्रसिद्ध हॉलिवूडचा सिनेमा येऊन गेला द ओमॅन. त्याचं सेकंड व्हर्शनसुद्धा आलं. आणि म्हणून जगभरातून जर आपण पाहिलं तर फेसबुक आणि इतर मीडियातून या शेवटच्या काळाविषयी आणि इल्युमिनॅटी नावाची जी आंतरराष्ट्रीय गुप्त संस्था आहे ख्रिस्तविरोधी यांची, याच्याबद्दल आता उघडपणे बोललं जात आहे. त्यांच्याकडे काय चालतं हे दाखवलं जात आहे. आणि म्हणून सर्व जग याबद्दल जागृत आहे, उत्सुक आहे. परंतु आपण विश्वासणारे या नात्याने 666 किंवा ख्रिस्तविरोधी याच्याशी आपण कसे संबंधित आहोत हे आज आपण पाहणार आहोत. आणि काय होतं की बरेच वेळेस असं होतं, मंगळवारच्या दिवशी कोणीतरी मला विचारलं की आमच्या पाळकसाहेबांनी असं सांगितलं, एका भगिनीने सांगितलं की त्यांच्या चर्चमध्ये त्यांच्या पाळकसाहेबांनी सांगितलं की काहीतरी एक चिप अशी प्रत्येकाला लावली जाणार आहे आणि ती कोणी घ्यायची नाही आहे. तर त्या मला विचारत होत्या की ती चिप काय आहे आणि का घ्यायची नाही. तर बरेच वेळेस असं होतं की थोडंफार किंवा अर्धवट अशा काही गोष्टी सांगितल्या जातात आणि त्याच्यामुळं वातावरण भयभीत होतं. देवाचे लोक भयभीत होतात आणि संभ्रमात पडतात. परंतु देवाचं वचन याविषयी काय सांगतं हे आज आपण पाहूया. आता 1974 पासून 1974 अमेरिकेमध्ये प्रोडक्ट्स किंवा कंपनीचे उत्पादनं किंवा पदार्थ यांना बारकोड लावले गेले. आणि आज आपण पाहतो की माणसांना बारकोड लावले जात आहे. बऱ्याचशा मिलिटरी एजन्सीज, गव्हर्नमेंट एजन्सीज आणि मोठमोठ्या कंपन्या, कॉर्पोरेशन्स यांनी सुरक्षेसाठी अशा काही सिस्टीम त्यांच्याकडे चालू केलेल्या आहेत. आणि सर्वात प्रचलित म्हणजे RFID जी आहे, ज्याचा अर्थ आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन मायक्रोचिप. आणि ही चिप ज्यावेळेस त्या कंपनीच्या किंवा त्या मिलिटरी किंवा गव्हर्नमेंटच्या एजन्सीच्या लोकांना, कर्मचाऱ्यांना लावले जाते, त्यावेळेस ते वर्कर, ते कर्मचारी कुठं आहेत, काय करत आहेत याची इत्थंभूत माहिती कॉम्प्युटरला ठेवली जाते. दिवसभरात ते कशा रीतीने काम करतात हे सर्व त्याच्यावर रेकॉर्ड केलं जातं. आणि 2006 पासून RFID हे US पासपोर्ट आणि बऱ्याचशा क्रेडिट कार्डवर सुद्धा लागू झालेला आहे. आणि ह्याच मायक्रोचिप्स, छोट्याशा चिप ज्या आपल्या स्किन किंवा चमड्याच्या आतमध्ये अशा बसवल्या जातात, कोणताही त्रास न होता. आणि ह्या चिपमध्ये प्रत्येक व्यक्तीचं सर्व वैयक्तिक माहिती, त्यांच्या जन्मतारखेपासून तर बँक डिटेल्स, सर्व काही माहिती त्या चिपमध्ये ठेवली जाते. आणि आणखी एक टेक्नॉलॉजी उदयास आलेली आहे ज्याला व्हेरिचिप असं म्हणतात, VERICHIP. आणि 2004 पासून FDAने यांना मान्यता दिलेली आहे. एक तांदळाच्या आकाराची एक बारीकशी चिप ही माणसाच्या मनगटामध्ये किंवा मस्तकामध्ये, कपाळावर अशी लावली जाते की ज्याच्यात त्यांची सर्व माहिती ठेवली जाते. आता तुम्ही म्हणाल की हे सर्व आज का तुम्ही सांगत आहात? आणि याचा कारण हे की याचा संबंध आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाशी आहे. जर सरकार आणि आपल्याबद्दलची वैयक्तिक प्रत्येक माहिती जी गुप्त असते ती जर ह्या मायक्रोचिपमध्ये ठेवली जाते सरकारजवळ आणि ह्या एजन्सीजवळ, तर याचा अर्थ आपल्याला कोणतंही स्वातंत्र्य राहिलेलं नाही किंवा राहणार नाही. दुसरं कारण असं की हे जे सध्या चाललेलं आहे, आपल्याकडं आधार कार्ड आणि इतर ज्या
टेक्नॉलॉजीज भारतामध्ये सुद्धा येत आहेत. या सर्व गोष्टी 1900 वर्षापूर्वी जी भविष्यवाणी पवित्र शास्त्रात केली होती ती आपल्या डोळ्यादेखत घडताना आपण पाहत आहोत. आणि ती भविष्यवाणी आपल्याला प्रगटीकरणाचं पुस्तक याच्या 13व्या अध्यायात आढळते. प्रगटीकरण 13:16 आणि 17 असं लिहिलेलं आहे, लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र अथवा दास, या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी. आणि ज्यांच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे त्यांच्याशिवाय कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करते. प्रकटीकरण 13:16 आणि 17. याचा अर्थ असा की ख्रिस्त विरोधी जो जागतिक हुकुमशहा नेता एक दिवशी जगावर राज्य करील तो ह्या मायक्रोचिप्सचा उपयोग करील जगाच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी, जगातील प्रत्येक व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. पण मग तुम्ही म्हणाल की याचा माझ्याशी काय संबंध? मी तर ख्रिस्ती विश्वासणारा आहे आणि मंडळी तर महासंकटाच्या काळाच्या अगोदर ख्रिस्तविरोधी प्रगट होण्याच्या अगोदर वर घेतली जाईल. मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला का माहीत पाहिजे किंवा ह्याच्याबद्दल आपण काय विचार केला पाहिजे? कारण त्यावेळेस जेव्हा हे सर्व पृथ्वीवर घडेल त्यावेळेस आपण ह्या जगात नसणार. जर रॅप्चर किंवा मंडळीचं वर घेतलं जाणं झालं तर ह्या गोष्टी घडताना आपण इथं पाहायला नसणार. मग हे का महत्त्वाचं आहे? आणि याचं उत्तर असं की महासंकटाच्या काळाची सुरुवात ही अचानक एका दिवसात होणार नाही. रॅप्चर किंवा मंडळी वर घेतल्या गेल्यानंतर काही गोष्टी जगामध्ये रॅप्चरपूर्वी आणि महासंकटाच्या काळापूर्वी घडायला लागतील, ज्या आज घडत आहेत, ज्या घटना आज घडत आहेत. आणि ह्याच्यामुळे जागतिक नेता हुकुमशहा जो जगावर राज्य करील, सर्व जगाचं कंट्रोल त्याच्या हाती जाईल, याची पार्श्वभूमी किंवा याची बॅकग्राऊंड तयार केली जात आहे, स्टेज तयार केलं जात आहे. आता पवित्र शास्त्र ज्यांनी कधी वाचलं नाही त्यांना श्वापदाची खून काय असते हे कळणार नाही. परंतु ह्याच्याविषयी अनेक हॉलिवूडचे चित्रपट देखील निघाले आहेत. त्याच्यातला जगप्रसिद्ध चित्रपट जो होता 1976 तो होता द ओमॅन. आणि तेव्हापासून ख्रिस्तविरोधी आणि 666 याविषयी जे ख्रिस्ती नाहीत, ज्यांनी शास्त्र वाचलं नाही, त्यांना देखील 666 आणि ख्रिस्तविरोधी याच्याबद्दल उत्कंठा लागलेली आहे. आता ही RFID टेक्नॉलॉजी आणि श्वापदाची खून काय आहे, ते कधी होईल, कसं होईल, कसं सुरू झालेलं आहे सांगण्यापूर्वी याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिला पॉईंट हा की सैटन ओरिजिनेट्स द मार्क. ही जी खून आहे, सैतान ह्या चिन्हाची किंवा खुनाची उत्पत्ती करतो. पहिला पॉईंट. आता प्रगटीकरण 13 आपण पाहिलं की ही जी खून किंवा हे जे चिन्ह आहे याची सुरुवात ख्रिस्तविरोधी करत नाही. आपण जर वाचलं प्रगटीकरण 13 आणि वचन 1 तर इथं असं लिहिलेलं आहे. योहान असं म्हणतो, नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. आणि मग पुढं तो म्हणतो की त्याला 10 शिंगे 7 डोके असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट होते आणि त्याच्या डोक्यावर निंदात्मक नावं होती. प्रगटीकरण 13 आणि 1. आता हे श्वापद हे सैतानाचं प्रतीक आहे. म्हणजे महासंकटाच्या काळापूर्वी सैतान ह्या जगाचा ताबा घेईल आणि जगावर त्याचे जे नेमलेले लोक असतील ते म्हणजे ख्रिस्तविरोधी आणि खोटा संदेष्टा, की ज्यांच्याद्वारे ह्या दोन लोकांच्याद्वारे तो पृथ्वीवर त्या महासंकटाच्या काळात राज्य करील, त्याचं सामर्थ्य दाखवेल.
आता हे आपल्याला कशावरून समजतं? प्रकटीकरण 13 आणि वचन 5 इथं लिहिलं आहे की त्याला मोठमोठ्या देवनिंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले व 42 महिने म्हणजे 3.5 वर्ष त्याला आपले काम चालवण्याची मुभा देण्यात आली. प्रकटीकरण 13:5 म्हणजे परमिशन देण्यात आलेली आहे. ती परवानगी देण्यात आल्यानंतर तो ख्रिस्तविरोधी हे कार्य करू शकतो. प्रकटीकरण 13 आणि वचन 7 पवित्र जनाबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्र यावर त्याला अधिकार देण्यात आला. म्हणजे तो त्याचा स्वतःचा अधिकार नाही, कोणीतरी दिला. आणि कोणी दिला तर सैतानाने. म्हणजे ख्रिस्तविरोधी जो जागतिक हुकुमशहा नेता जगावर राज्य करेल त्याला हा अधिकार सैतान स्वतः देईल, लुसिफर स्वतः देईल असं शास्त्र सांगतं. नंतर 14 वचन प्रकटीकरण 13 आणि वचन 14 जी चिन्ह त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपविले होते, म्हणजे सोपविले होते अंडरलाईन करा, त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना टकवते. म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगते. म्हणजे त्याच्याकडं सोपवलं, म्हणजे हे सैतानाने सोपवलेलं आहे. प्रकटीकरण 13:14 आणि मग 15 वचनात पुढं असं लिहिलेलं आहे त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे. प्रकटीकरण 13 आणि वचन 15. आता पुढचा दुसरा पॉईंट असा की सैतानाने श्वापदाचे चिन्ह का बनवले, त्याचा अंतिम उद्देश काय आहे. दुसरा पॉईंट आहे वाय डिड सैतान डिवाइस द मार्क ऑफ द बीस्ट, व्हॉट इज द अल्टिमेट पर्पस. सैतानाने श्वापदाचे चिन्ह का तयार केले किंवा बनवले, त्याचा अंतिम उद्देश काय. आणि याचं उत्तर जाणून घेण्यासाठी सैतानाला कशा प्रकारे शास्त्रामध्ये प्रगट करण्यात आलेला आहे हे आपण, तो पृथ्वीवरचा जो सीन, स्वर्गातला सीन कसा आहे ते जाणून घेणं आवश्यक आहे. आणि हे आपल्याला प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायात आढळतं. प्रकटीकरण 12 आणि वचनं 7 ते 9 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. मग स्वर्गात युद्ध झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला टकविणारा, जो दियाबल म्हणजे सैतान म्हटलेला आहे. तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. प्रकटीकरण 12, 7 ते 9. आता प्रश्न असा आहे की सैतानाला स्वर्गीय स्थानातून किंवा स्वर्गातून पृथ्वीवर खाली का टाकण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ की सैतान पूर्वी स्वर्गात होता आणि तो अगोदर सैतान नव्हता. तर तो कोण होता, कसा होता, याचं वर्णन आपल्याला यशाच्या पुस्तकात आढळतं. यशाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि वचनं 12 ते 14 आपण जरा वाचूया. यशया 14 आणि 12 ते 14 या ठिकाणी सैतानाचा उद्देश काय होता आणि त्याला का खाली टाकण्यात आलं त्याचं कारण सांगितलेलं आहे. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास. राष्ट्रांना लोळवणाऱ्या, तुला धुळीत कसे टाकले. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करीन. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी मेघावर आरोहण करीन. मी परात समान होईन. किती वेळेस मी आलेला आहे बघा. म्हणजे सैतानाचा हा उद्देश होता की मी देवा समान होईन, देवापेक्षा माझं सिंहासन उंच करीन. आणि जी भक्ती
देव परमेश्वर स्वीकारतो ती भक्ती त्याला मिळेल, त्याची भक्ती करावी हा त्याचा उद्देश होता. परंतु तो देव होऊ शकला नाही, देवाचा पराभव करू शकला नाही, म्हणून त्याने देवाचे काही गुण संपादन केले. आणि याविषयी पावलाने नव्या करारात 2 कोरिंथीकरास पत्रात लिहिलेला आहे. यामध्ये आश्चर्य नाही, कारण सैतान देखील तेजस्वी दूताचे रूप धारण करतो. 2 कोरिंथ 11:14 या ठिकाणी पाऊल असं म्हणतो की याच्यात काही आश्चर्य नाही, कारण सैतान देखील तेजस्वी दूताचे रूप धारण करतो. म्हणजे जर कोणीतरी म्हटलं की स्वप्नात मला देवदूत दिसला, प्रकाश दिसला, तो देवाचाच प्रकाश आहे, तो देवदूतच आहे असं नाही. सैतान देखील ते रूप धारण करू शकतो, सैतान देखील प्रकाश दाखवू शकतो. ऐकून घ्या. आणि मग प्रकटीकरण 13 आपण वाचतो की देवाचं जसं त्रैक्य आहे, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, तसं सैतान देखील त्याचं त्रैक्य ह्या जगात पृथ्वीवर स्थापन करील. आणि त्याच्या त्रैक्यामध्ये जे 3 व्यक्ती आहेत ते म्हणजे स्वतः सैतान, नंतर ख्रिस्तविरोधी आणि खोटा संदेष्टा. सैतान, द अँटिक्राइस्ट अँड द फॉल्स प्रॉफिट. आता प्रभू येशू ख्रिस्ताने जगात असताना हे सांगितलं की जे शब्द मी बोलतो, जे कार्य ज्या सामर्थ्याने मी करतो, हे देव पित्याच्या सामर्थ्याने करतो. आणि ह्याचाच आधार घेऊन सैतान देखील, ख्रिस्तविरोधी आणि खोटा संदेष्टा देखील सैतानाच्या सामर्थ्याने पृथ्वीवर कार्य करतील. प्रकटीकरण 13:4 इथं असं म्हटलेलं आहे, अजगराने त्या श्वापदाला, अजगर म्हणजे सैतान आणि श्वापद म्हणजे ख्रिस्तविरोधी, अजगराने त्या श्वापदाला आपला अधिकार दिला, म्हणून त्यांनी अजगराला नमन केले. आणि ते श्वापदाला नमन करताना म्हटले, या श्वापदासारखा कोण आहे, याच्याबरोबर कोणाला लढता येईल. बघा, प्रकटीकरण 13:4. ज्यावेळेस सैतान जगावर ख्रिस्तविरोधाच्या द्वारे राज्य करील, त्यावेळेस प्रत्येकाने त्याची भक्ती करावी याची तो अपेक्षा करील, नंतर आज्ञा करील, कंपल्शन करील. आणि हे सर्व त्याच्या 2 निवडलेल्या व्यक्तींच्या द्वारे, म्हणजे ख्रिस्तविरोधी आणि खोटा संदेश याच्याद्वारे, आणि जी आधुनिक तंत्रज्ञान आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजी, चिप्स वगैरे, ह्याच्याद्वारे तो प्रत्येकावर नियंत्रण ठेवील. आता पुढचा पॉईंट असा की हे जे 2 व्यक्ती आहेत, ख्रिस्तविरोधी आणि खोटा संदेष्टा, यांच्याद्वारे सैतान पृथ्वीवर महासंकटाच्या काळात राज्य करील आणि जगावर राज्य करील. यांच्याबद्दल आपण काही गोष्टी पाहूया. पुढचा पॉईंट, ख्रिस्तविरोधी चिन्ह लावण्याची आज्ञा करतो. आता आपण हे पाहिलं की हे चिन्ह किंवा ही खून ही सैतानाने तयार केलेली आहे, परंतु ती खून किंवा ते चिन्ह पृथ्वीवर प्रत्येकावर अंमलात आणण्याचं काम ख्रिस्तविरोधी आणि खोटा संदेश याच्याद्वारे केलं जाईल. आपण वाचू प्रकटीकरण 13:1-3. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. समुद्रातून हा शब्द जरा अंडरलाईन करा. त्याला 10 शिंगे व 7 डोके असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट व त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावं होती. जे श्वापद मी पाहिले ते चित्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. आणि अजगर म्हणजे कोण? सैतान. म्हणजे ह्या ख्रिस्तविरोधाला सैतान अधिकार देईल. त्याच्या एका डोक्यावर प्राणघातक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले. तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदामागून गेली. सर्व पृथ्वी म्हणजे पृथ्वीचे सर्व देश, सर्व राष्ट्र, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, भाषेचे असो,
प्रकटीकरण 13:1-3. आता प्रकटीकरण 13 ज्या प्राण्यांचं वर्णन आहे तेच प्राणी आपल्याला दानिएलाच्या भविष्यवाणीत आढळतात. जो दृष्टांत दानिएलाने पाहिला 7व्या अध्यायामध्ये, दानिएलाच्या दृष्टांतात देखील हे 4 प्राणी आढळतात. आणि हे 4 प्राणी 4 साम्राज्य जे जगात पृथ्वीवर होऊन गेले त्याचं प्रतीक आहे. आणि ते 4 साम्राज्य म्हणजे, आणि इतिहास याला पुरावा आहे. पहिलं साम्राज्य होतं बाबेल किंवा बॅबलॉन, दुसरा मेदी पर्शी साम्राज्य, तिसरं होतं ग्रीक किंवा ग्रीस एम्पायर, ग्रीक एम्पायर, ग्रीसचं साम्राज्य, आणि त्यानंतर जे आलं आणि नष्ट झालं ते म्हणजे रोमन एम्पायर किंवा रोमचं साम्राज्य. आता योहानाच्या ज्या दृष्टांतात 7 डोक्यांनी 10 शिंग जे त्याने पाहिले, हे 10 राष्ट्र आणि त्याच्या राज्यांचं प्रतीक आहे. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की रोमन साम्राज्य पुन्हा एकदा उदयास येईल. आता खोटा संदेष्टा याच्याबद्दल काय ते आपण पाहू. खोटा संदेष्टा हा सैतानाच्या तळक्यातला 3रा व्यक्ती असेल, जो सैतानाचा प्रोग्राम किंवा ख्रिस्त विरोधाचा प्रोग्राम या पृथ्वीवर राबवेल, सर्व देशामध्ये, सर्व जगामध्ये. आपण पाहिलं की ही जी खून, शवपदाची खून, ही सैतान तयार करील, ख्रिस्त विरोधी ती खून प्रत्येकावर लादेल किंवा मारायला लावेल, आणि हे सर्व कार्य पृथ्वीवर जे रन करील ही सिस्टीम, तो राहील खोटा संदेष्टा. आता या खोट्या संदेष्टाचे वर्णन, पुढचा पॉईंट, खोट्या संदेष्टाचे वर्णन, द डिस्क्रिप्शन ऑफ द फॉल्स प्रॉफिट. आता याचं वर्णन हा कोण असेल, कसा असेल, काय करेल, हे प्रकटीकरण 13:11 आणि 12 आपल्याला आढळतं. प्रकटीकरण 13 वचनं 11 आणि 12 इथं असं लिहिलेलं आहे, नंतर मी दुसरे एक शापद भूमीतून वर येताना पाहिले. भूमीतून हा शब्द अंडरलाईन करा. त्याला कोकरासारखी 2 शिंग होती, ते अजगरासारखे बोलत होते. ते पहिल्या शापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालवते, आणि ज्या पहिल्या शापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करते. म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांना त्या ख्रिस्त विरोधाला नमन करायला कोण लावतो, तर खोटा संदेष्टा. प्रकटीकरण 13:11 आणि 12. आता प्रकटीकरण 13च्या सुरुवातीला आपण पाहतो की ख्रिस्त विरोधी किंवा ते शापद समुद्रातून वर येताना त्याने पाहिले, पण या ठिकाणी हे दुसरं शापद तो म्हणतो भूमीतून वर येताना पाहिलेलं आहे. म्हणजे हा खोटा संदेष्टा भूमीतून किंवा पृथ्वीवरून असेल, तो जरी कोकऱ्यासारखा दिसायला असला किंवा दिसत असला तरी त्याचा आवाज किंवा त्याची वाणी ही अजगरासारखी असेल. म्हणजे जरी तो संदेष्टा असला, जरी तो धार्मिक नेता असला, जरी तो धार्मिक वाटत असला, तरी त्याचा आवाज आणि त्याचा बोलण्याचा अर्थ हा टोटली वेगळा असेल. त्याचा अंदाज, त्याचा प्लॅन एकदम वेगळा असेल. आणि हा खोटा संदेष्टा प्रकटीकरण 13 आजपर्यंत जगात जेवढे खोटे संदेष्टे येऊन गेले त्याचा उच्चांक असेल. ही विल बी द एपिटोम ऑफ ऑल द फॉल्स प्रॉफिट्स थ्रूआउट द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड. तो एक धार्मिक नेता असेल की जो ख्रिस्त विरोधाला सहाय्य करेल. विचार करा. आणि नुकतंच काही महिन्यापूर्वी एक जागतिक परिषद रोममध्ये झाली. तिथे सर्व धर्माचे प्रमुख इन्क्लुडिंग पोप हे आलेले होते, आणि सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्मांचा मिळून एकच जागतिक धर्म पृथ्वीवर असावा अशी त्यांनी एकत्रितपणे सहमती दर्शवली आणि मान्यता दिली. म्हणजे काय, देर इज कमिंग अ वन वर्ल्ड रिलिजन. एक जागतिक धर्म लवकरच ह्या पृथ्वीवर ह्या जगात स्थापन होणार आहे, ज्याच्या सर्व धर्म विलीन होतील.
असं पवित्र शास्त्र शिकवतं. आता खोट्या संदेष्टाची फसवी कृत्य, त्याची कृत्य काय असतील बघा. प्रकटीकरण 13 आणि वचन 13. तो मोठी चिन्हे करील, माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील करेल. प्रकटीकरण 13:13. म्हणजे मोठमोठे चिन्ह आणि चमत्कार या धार्मिक नेत्याच्या द्वारे होतील, यासाठी की लोकांचा विश्वास बसावा की तो खरा देवाचा निवडलेला संदेष्टा आहे आणि त्याच्याजवळ खरं देवाचं सामर्थ्य आहे. आणि तो स्वर्गातून, या ठिकाणी लिहिलंय प्रकटीकरण 13 आणि वचन 13 मध्ये, की माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील तो करील. म्हणजे तो स्वर्गातून आकाशातून अग्नी देखील पृथ्वीवर पाडेल. आणि हे कोणी केलं होतं माहिती आहे का? जुन्या काळात यशाया संदेष्ट्याने. आता स्वर्गातून अग्नी पाडून ह्या खोट्या संदेष्ट्याचा 2 बाबतीत उद्देश असेल. 2 फोल्ड कनेक्शन्स. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याला फॉलो करतात, त्यांच्यासाठी 2 गोष्टी. तो पहिल्याने त्यांना हे भासविल की मलाकी संदेष्ट्यात, मलाकीच्या ग्रंथात सांगितलेला संदेष्टा तोच तो आहे. आणि मलाकी 4 आणि 5 मध्ये असं लिहिलेलं आहे की पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. मलाकी 4 आणि 5. आणि एलियाने जसं स्वर्गातून अग्नी कॉल केला, तसा हा खोटा संदेष्टा महासंकटाच्या काळात जेव्हा स्वर्गातून अग्नी कॉल करील, तो त्याच्या लोकांना दाखवून देईल की मीच तो एलिया आहे. बघा, मी सुद्धा स्वर्गातून अग्नी कॉल करू शकतो. आणि मग लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील, फसतील. आणि अशा रीतीने तो फसवील. आणि दुसऱ्या प्रकारे कशा रीतीने फसवील, तर महासंकटाच्या काळात जे 2 साक्षीदार देव परमेश्वर साक्ष देण्यासाठी पाठवील, त्यांचं देखील तो अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. हे 2 साक्षीदार, हे 2 संदेष्टे जे प्रगट होतील, ते त्यांच्या शत्रूंना अग्नीने भस्म करतील, मुखातील अग्नीने. हे कुठं लिहिलं आहे? प्रकटीकरण 11 आणि वचन 5. त्यांना कोणी उपद्रव, त्यांना म्हणजे त्या 2 साक्षीदारांना, त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यांना खाऊन टाकतो. कोणी त्यांना उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याचप्रमाणे जीवे मारण्यात यावे. प्रकटीकरण 11:5. आता हे जे देवाचे खरे संदेष्टे त्या काळामध्ये जगात असतील, त्यांचंच डुप्लिकेट हा खोटा संदेष्टा हा जागतिक धार्मिक नेता देखील करेल. ते जसे मुखातील श्वासाने अग्नीने त्यांच्या शत्रूला नाश करतील, तसा हा देखील त्याच्या मुखातील श्वासाने अग्नी कॉल करेल. आणि ह्या 2 गोष्टीवरून, ह्या 2 चमत्कारावरून बहुतेक पृथ्वीवरील लोक हा विश्वास ठेवतील की हा खरोखर देवाचा संदेष्टा आहे. आणि या रीतीने ते फसले जातील. तर बघा, फसवणूक हे सैतानाचं मुख्य शस्त्र राहिलेलं आहे पहिल्यापासून. एदेन बागेपासून आदाम हवाला फसवलं तेव्हापासून तो मानव जातीला फसवत आलेला आहे. प्रभू येशूने देखील फसवणुकीबद्दल सावध राहण्याबद्दल वॉर्निंग दिलेले आहे. आणि शास्त्रात अनेक असे वचन आहेत की फसू नका असं सांगितलेलं आहे. म्हणजे फसवणूक किंवा डिसेप्शन हे सैतानाचं मुख्य शास्त्र आहे, हे ध्यानात ठेवा. आता खोट्या संदेष्टाची अंतिम फसवणूक, पुढचा पॉईंट. अंतिम शेवटची फसवणूक जगाला, लोकांना काय असेल बघा. प्रकटीकरण 13, 14 आणि 15. जी चिन्ह त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना टकवते. म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगते. त्या श्वापदाच्या मूर्तीला प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली. बघा, म्हणजे एक मूर्ती तयार केली जाईल, जशी दानिएलच्या काळात नबुकदनेस्सर राजाने केली आणि सांगितले की सर्व जगाने तिला नमन करावं. तसं एक मूर्ती तयार केली जाईल आणि त्याच्यात प्राण घातण्याचा पावर, जिवंत करण्याचा पावर देखील ह्या श्वापदाला किंवा खोट्या संदेष्टाला देण्यात येईल. यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे
आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे. प्रकटीकरण 13:14-15. आता माझा असा विश्वास आहे की हा खोटा संदेष्टा ही जी मूर्ती तयार करेल ती यहुद्यांचं जे नवीन मंदिर आता सध्या बांधलं जात आहे त्या ठिकाणी ती मूर्ती असेल. आणि ही मूर्ती बोलायला लावण्याचं सामर्थ्य त्या खोट्या संदेष्टाला देण्यात येईल. तो त्या मूर्तीला बोलायला लावेल आणि अनेक लोक फसतील. आणि अशा रीतीने ख्रिस्तविरोधी आणि हा खोटा संदेश जगाला फसवेल. म्हणजे सैतान ह्या दोन व्यक्तींच्या द्वारे जगातील लोकांना, राष्ट्रांची फसवणूक करेल. आता खोट्या संदेशाची मागणी, द डिमांड ऑफ द फॉल्स प्रॉफिट, पुढचा पॉईंट, प्रकटीकरण 13:16-18. याची मागणी काय आहे, त्याची अपेक्षा काय? लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर व आपल्या कपाळावर खून करून घ्यावी. आणि ज्यांच्यावर ती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा त्या नावाने दर्शवलेली संख्या आहे. नाव आणि संख्या हे दोन शब्द जरा अंडरलाईन करा. त्यांच्याशिवाय कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करते. येथे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो आणि ती त्याची संख्या 666 होय. प्रकटीकरण 13:16-18. आणि या ठिकाणी 18व्या वचनात पहिल्याच वेळेस आपल्याला शास्त्रात 666 हे आढळतं. म्हणजे ह्या खुनेच्या किंवा ह्या चिन्हेच्या द्वारे आणि खोट्या संदेशाच्या द्वारे सैतान त्याचा प्रोग्राम, त्याचं नियोजन त्याने ठरवलेलं ते पृथ्वीवर राबवेल. आता ही जी खून सैतानाची आहे किंवा ख्रिस्तविरोधी प्रत्येकावर लावायला आज्ञा करेल, देवाचे देखील एक खून आहे. सैतानाने ही खून का निवडली, ही चिन्ह का प्रत्येका? कारण महासंकटाच्या काळात देव परमेश्वर देखील त्याच्या निवडलेल्या लोकांवर एक खून किंवा एक शिक्का मारणार आहे. आणि जे काही देवाचं आहे ते सैतान डुप्लिकेट करतो, लक्षात घ्या. मग ते चिन्ह चमत्कार असो, पवित्र आत्म्याचे दान, अन्य भाषा असो, स्वप्न दृष्टांत असो, जे काही देवाचं आहे ते डुप्लिकेट करण्याचा सैतान प्रयत्न करत असतो. आता ह्या ठिकाणी जर सैतानाची खून आहे, 666 हे चिन्ह प्रत्येकावर लावण्यात येईल, तर देवाची देखील एक खून आहे आणि ह्याची कॉपी सैतान करेल. आणि देवाची खून याला एक शिक्का असं म्हटलेलं आहे. प्रकटीकरण 7 आणि वचनं 2-4 मध्ये आपल्याला देव त्याची खून किंवा शिक्का कोणावर मारेल हे सांगितलेलं आहे. प्रकटीकरण 7 वचनं 2-4 मध्ये असं लिहिलेलं आहे, मी आणखी एक, म्हणजे योहान इथं लिहितो, मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. म्हणजे देवाचा पण शिक्का असतो का? हो. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. आणि ऐका, इस्रायल लोकांच्या सर्व वंशापैकी 1,44,000 शिक्का मारण्यात आला. म्हणजे 1,44,000 कोण असतील? इस्रायलातले लोक असतील, इस्रायली असतील. आणि त्यांच्या कपाळावर शिक्का मारण्यात आला. आणि ह्याचाच डुप्लिकेट सैतान ख्रिस्तविरोधीच्या द्वारे, कायद्याच्या द्वारे, त्या चिपच्या द्वारे प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर मारण्याची आज्ञा करेल. प्रकटीकरण 7:2-4. या ठिकाणी देवाचा शिक्का आपण पाहतो. आणि प्रकटीकरण 13 मध्ये सैतान
हेच देवाचं डुप्लिकेट करून त्याचा शिक्का, त्याची खून, त्याची भक्ती करणारे जे आहेत त्यांच्यावर मारायला लावतो. जसे देवाचे निवडलेले दास, तसे सैतानाचे म्हणजे ख्रिस्त विरोधी आणि खोट्या संदेष्टाचे निवडलेले दास यांच्या कपाळावर देखील शिक्का मारण्यात येईल. आता पुढचा पॉईंट असा की देवाच्या चिन्हात आणि सैतानाच्या चिन्हात कोणते महत्त्वाचे फरक आहे. पुढचा पॉईंट असा आहे, सिग्निफिकंट डिफरन्सेस बिटवीन गॉड्स मार्क अँड सैटन्स मार्क. देवाच्या चिन्हातील आणि सैतानाच्या चिन्हातील महत्त्वाचे फरक. आणि ते फरक असे की सैतानाचे चिन्ह ज्यांच्यावर आहे त्यांना देवाचं चिन्ह ज्यांच्यावर आहे त्यांच्यावर कोणताही अधिकार चालवता येणार नाही. ते त्यांना कंट्रोल करू शकणार नाही. देवाचं चिन्ह किंवा देवाचा शिक्का त्याच्या निवडलेल्या लोकांना महासंकटाच्या काळात त्यांचं रक्षण करेल. आता कसं करेल हे शास्त्रात सांगितलं नाही, हे गुप्त आहे, हे मलाही माहीत नाही. पण त्यांचं रक्षण केलं जाईल असं शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणजे देवाचा शिक्का किंवा चिन्ह देवाच्या लोकांचं संरक्षण करेल, पण सैतानाचं चिन्ह ज्यांनी घेतलेलं असेल त्यांना इजा होईल. आणखी एक फरक असा की देवाचा शिक्का निवडलेल्या 1,44,000 यहुदी लोकांवर मारण्यात येईल, परंतु ख्रिस्त विरोधाचा शिक्का किंवा खून ही प्रत्येकावर मारण्याची तो आज्ञा करेल. पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक राष्ट्राच्या देशाच्या लोकांना. प्रकटीकरण 13 आणि वचन 16 मध्ये सांगितलेलं आहे, लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी अशी तो आज्ञा देईल. आणि हे काही देशांमध्ये ह्या चिप्स प्रत्येकाचं इन्फॉर्मेशन माहिती ठेवण्याचे लावण्याचंही ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये जसे राजे महाराजे सम्राटांचा एक शिक्का होता. त्यांनी एखादा कायदा केल्यानंतर, हुकूम दिल्यानंतर ती गुंडाळी त्याच्यावर राजाचा मोहर किंवा शिक्का मोर्तब करण्यात येत असे. तसं सैतानाचा देखील शिक्का त्याच्या भक्तांवर प्रत्येकावर लावण्यात येईल. त्याच्याशिवाय ते कोणताही व्यवहार पृथ्वीवर जगात करू शकणार नाहीत. आणि हे 17 वचनात सांगितले, प्रकटीकरण 13:17. आणि ज्यांच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे त्यांच्याशिवाय कोणालाही काही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करीते. बघा, म्हणजे इकॉनॉमिक कंट्रोल, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण, कंट्रोल हा त्याचा राहील. आणि ह्याच्यावरून आपल्याला हे समजतं की हा खोटा संदेष्टा एक धार्मिक नेता असेल, परंतु तो अर्थव्यवस्था देखील देशांची, जगाची तो नियंत्रण करेल. म्हणजे ही विल बी बोथ इकॉनॉमिक लीडर अँड अ रिलिजियस लीडर. विचार करा. आणि अशा रीतीने तो सर्व जगातील सर्व राष्ट्रांना, लोकांना ख्रिस्त विरोधाची भक्ती किंवा ख्रिस्त विरोधाच्या अधीन कंट्रोल खाली यायला लागेल. आणि आता तो महत्त्वाचा प्रश्न ज्याच्याबद्दल आज आपण बोलत आहोत की त्या श्वापदाचे चिन्ह काय आहे. व्हॉट इज द मार्क ऑफ द बीस्ट. श्वापदाचे चिन्ह काय आहे. आता इतिहासात जर आपण पाहिला आतापर्यंत तर प्रत्येक सत्ताधारी शक्तींना सामान्यतः ओळख चिन्हे किंवा चिन्हे असत. प्रत्येक राजाचे, देशाचे ओळखासाठी काहीतरी चिन्ह असत, चिन्ह होतं. प्राचीन रोमन रिपब्लिक जे होतं त्यांचं फॅसिस, FASCES म्हणजे एक लाकडांचा एक गठ्ठा आणि त्याच्यामध्ये एक ॲक्स किंवा एक कुऱ्हाड, हे प्राचीन रोमन गव्हर्नमेंटचं चिन्ह होतं, ज्याच्यावरून त्यांचा
अधिकार दाखवला जात होता. नाझी जर्मनीचं चिन्ह आहे स्वास्तिक. आधुनिक इस्रायलाचं चिन्ह आहे द स्टार ऑफ डेव्हिड. इस्रायली तिरंगी झेंड्यावर तुम्ही स्टार ऑफ डेव्हिड पाहता. कॅनडाचं चिन्ह आहे मेपल लीफ, एक झाडाचं पान. अमेरिकेचं चिन्ह आहे गरुड पक्षी. आणि भारताचं चिन्ह अशोक चक्र. म्हणजे हे जे सर्व देशांचे चिन्ह, सत्तांचे चिन्ह हे दाखवतात, त्यांची ओळख या चिन्हावरून होते. आता हे चिन्ह किंवा ह्या खुणा इतर वेगळ्या कारणासाठी देखील असतात हे शास्त्रातून आपल्याला समजतं. उदाहरणार्थ, ज्यावेळेस कायनाने हवेलाचा मर्डर केला त्यावेळेस काय झालं बघा. आपण वाचतो उत्पत्ती 4:15 परमेश्वर त्याला म्हणाला, मग जो कोणी कायनाला ठार मारील त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. खून नेमून दिली. उत्पत्ती 4:15. म्हणजे या खुनेमुळे तो वेगळा झाला, त्याचं संरक्षण झालं. आणि प्रकटीकरण 13 आपण वाचलं की श्वापदाचं देखील एक खून असेल आणि त्याची संख्या असेल 666. आणि 18व्या वचनात असं लिहिलं आहे प्रकटीकरण 13:18 की येथे अकलेचे काम आहे किंवा बुद्धीचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव व त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. आता याच्याविषयी बरेचसे सजेशन, बरेचसे मतं व्यक्त केलेले आहेत. परंतु योहान या ठिकाणी आपल्याला एक क्लू देतो. आणि तो क्लू असा आहे की त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. म्हणजे तो एक माणूस, एक व्यक्ती असेल आणि त्याची संख्या 666 असेल. म्हणजे 666 ही एका व्यक्तीची किंवा माणसाची संख्या असेल. आता पवित्र शास्त्रात 7 ही संख्या पूर्णतेची संख्या आहे. देवाविषयी वापरलेली, द कम्प्लीटनेस ऑफ गॉड. 7 हे पूर्णतेचं प्रतीक आहे देवाबद्दलचं. परंतु 6 हे मनुष्यासाठी वापरलेली संख्या आहे, अपूर्णता. माणसाला 6 दिवसात देवाने निर्माण केलं. गल्ल्यात जो राक्षस होऊन गेला त्याला 6 बोटं होते आणि त्याची हाईट 6 क्युबिट होती. त्याच्या हातात जो भाला होता तो 6 शेकेलचा होता. 6 प्रकारचे शस्त्र त्याच्या अंगावर होते. म्हणजे किती माणूस बलाढ्य असला, मोठा झाला तरीही तो देव होऊ शकत नाही, तो माणूसच असतो. तसंच हा 666 हा एक माणूस, एक व्यक्ती असेल. परंतु तो देवासमान होण्याचा, देव असल्याचा दावा करेल. आणि म्हणूनच त्याची संख्या ही 666 असेल. आता हे चिन्ह, खोटा संदेष्टा चिन्हाचा वापर सक्तीने करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करेल. आता 666 किंवा ख्रिस्तविरोधी संख्या ही प्रत्येकावर लावण्यासाठी खोटा संदेष्टा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल. आज आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरतो परचेस करण्यासाठी. या ठिकाणी परदेशामध्ये, वेगळ्या देशामध्ये कॅश सहसा कुणीच वापरत नाही. सर्व कार्ड आणि डेबिट कार्डवर सुरू आहे. एअरपोर्टवर कुठेही स्टॉलमध्ये, मॉलमध्ये गेलं तर फक्त कार्ड लावायचं. टॅक्सीमध्ये, रेल्वे स्टेशनला गेलं फक्त कार्ड टच करायचं, आपोआप पैसे कट होतात. तर ह्या कार्डबद्दल सर्व प्रत्येकाची माहिती, बँक अकाउंट सर्व आहे. आणि महासंकटाच्या काळामध्ये जे स्कॅनर्स असतील ते RFID जे आज वापरले जातात त्याच्याद्वारे प्रत्येकाचं व्यवहार, देवाणघेवाण हे होईल. म्हणजे आज जी टेक्नॉलॉजी कार्यरत झालेली आहे याचा वापर ख्रिस्त विरोधासाठी खोटा संदेश एक दिवशी करेल. म्हणजे बघा, पार्श्वभूमी किंवा स्टेज ऑलरेडी सेट झालेला आहे. हे आपोआप होत नाही आहे. आपल्या देशात आधार कार्ड, प्रत्येकाचा ट्रेस आणि वेगवेगळ्या अजूनही काही गोष्टी
घडणार आहे ते आणणार आहेत गव्हर्नमेंट, प्रत्येकावर नियंत्रण ठेवण्यासाठी, कंट्रोल ठेवण्यासाठी. आणि ते असं म्हणतात की काही वर्षानंतर, मी तर काल असं एका पोस्टवर फेसबुकच्या एका याच्यावर असं वाचलं की 2030पर्यंत फोन पण राहणार नाही आणि कोणाचंही काही वैयक्तिक राहणार नाही. सर्वांची प्रॉपर्टी ही सरकारी असेल. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं लागतं तेवढं वापरायला दिलं जाईल आणि अशा रीतीने प्रत्येकावर कंट्रोल केला जाईल. आणि मग शेवटचा पॉईंट असा की ह्या खोट्या संदेशाचा नाश किंवा शेवट कसा होईल. आणि हा शेवट आपल्याला प्रकटीकरण 19 आणि 20 आढळतो. तेव्हा ते श्वापद पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्य ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास एकत्र झालेली मी पाहिली. मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. श्वापद ख्रिस्तविरुद्ध आहे. खोटा संदेष्टा जागतिक धार्मिक नेता असेल. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकविले होते. ह्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले. या ठिकाणी ख्रिस्तविरोधाचा आणि खोट्या संदेशाचा अंत या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतो. प्रकटीकरण 19 आणि 20. मग प्रश्न असा आहे की चिन्ह घेऊन मूर्तीची पूजा करणाऱ्या त्यांच्या अनुयायांचे काय होते. आता ह्या दोघांनी पृथ्वीवर प्रभू येशूचं सैन्य घेऊन येईल त्यावेळेस त्या दोघांना घेऊन टाकेल, ख्रिस्तविरोधी आणि खोटा सैन्य. पण मग ज्यांनी चिन्ह घेतलं त्या लोकांचं काय होईल हे आपल्याला प्रकटीकरण 14:9-11 वाचायला मिळतं. त्यांच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून धारण करून घेतो, तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेल्या त्याचा क्रोधरूप द्राक्षरस पिईल आणि पवित्र देवदूता समक्ष व कोकऱ्या समक्ष, कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, कोकऱ्या समक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना आणि जो कोणी त्याच्या नावाचे खून धारण करून घेतो त्याला रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही किंवा मिळणार नाही. प्रकटीकरण 14:9-11. आणि मग पुढे प्रकटीकरण 16:1 आणि 2 आपण वाचतो. नंतर मी मंदिरातून निघाली एक मोठी वाणी ऐकली, म्हणजे स्वर्गातल्या मंदिरात. ती त्या 7 देवदूतांना म्हणाली, जा देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर ओता. तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली. तेव्हा त्या श्वापदाची खून धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना वाईट व घाणेरडे फोड आले. प्रकटीकरण 16:1 आणि 2. म्हणजे सर्व प्रकटीकरणाच्या काळात घडणार आहे आणि ज्यांनी ती खून धारण केली त्यांना ह्या पीडा भोगाव्या लागणार आहे. पण मग शेवटचा प्रश्न असा आहे की ख्रिस्ताच्या अनुयायांचे, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणार होते, ज्यांनी ती खून महासंकटाच्या काळात घेतली नाही, ती खून घेण्यास नकार दिला, त्यांचं काय होईल. म्हणून शेवटचा पॉईंट, व्हॉट हॅपन्स टू द फॉलोवर्स ऑफ क्राइस्ट हू रिफ्यूज टू टेक द मार्क. ख्रिस्ताच्या अनुयायांचे काय होते जे चिन्ह घेण्यास नकार देतात. प्रकटीकरण 20 आणि 4 सांगितलेलं आहे की त्यांचं काय होईल. नंतर मी राजासने पाहिली, त्यांच्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खून धारण केली नव्हती. ऐका, त्यांचे आत्मेही पाहिले, ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले. प्रकटीकरण 20 आणि 4. तर बघा, याचा परिणाम कदाचित आगीच्या भट्टीत होऊ शकतो. कठीण प्रसंग येतील, मरणाला तोंड द्यावं लागेल. याचा अर्थ हक्क किंवा स्वातंत्र्य नाकारणं, गमावणं असू शकतं. परंतु आपल्याला देवाचं वचन आहे की जर आपण परीक्षेत टिकलो, छळाच्या वेळी जर त्याच्याशी
प्रामाणिक विश्वासू राहिलो तर आपण शेवटी त्याच्याबरोबर राज्य करू. हे परमेश्वराचं आश्वासन आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. थँक्यू बाय सुंदरच्या वचनाबद्दल. आपण जो सर्व उजगड्याकडून सांगितलं स्वतःची कोण धारण करणार, दुष्ट आपत असेल तो कोण असेल किंवा धारण करते त्यांना